म्हणजे कोणत्याही इन्सेक्टला मारायचं नाही, म्हणजे चोरी वगैरे करायची नाही. अवॉइड सेक्शुअल मिसकंडक्टर, म्हणजे आपल्याला ब्रह्मचार्य राहावा लागतो. डू नॉट टेल लाईज, खोटं बोलायचं नाही. आणि डू नॉट यूज अल्कोहोल अँड इनटॉक्सिक ड्रग्स. These 5 C's play very important role during the vipassana. Okay, second one is samadhi. Samadhi is the practice of developing a calm, steady and focused mind. It is nothing but to control our mind ourselves. Its purpose improves concentration, reduces mental distraction and prepares the mind for deep insight. So prajna. So prajna is शील समाधी प्रज्ञा 3 days आपल्याला शिकवते तिथं 3 दिवस. आपल्याला सांगते की आपल्याला खोटं बोलायचं नाही आणि जे 5 पंचशील आहे ते कसं ते करायचं. आणि प्रज्ञा म्हणजे रिमूव्ह इग्नोरन्स अँड मेंटल इम्प्युरिटीज, लीड्स टू इनर पीस अँड अ फ्रीडम फ्रॉम सफरिंग. म्हणजे आपल्या शरीरात काय होत असतंय, जे संवेदना होत असतात त्याला जाणायचं असतो. मी नंतर सांगेन मी 10 दिवसाचं म्हणजे माझ्यात काय रूल्स इन विपश्यना 10 days. नो टॉकिंग विथ अदर पार्टिसिपेंट्स. नोबल सायलेन्स. नोबल सायलेन्स म्हणजे तोंडाला बोलायचं नसतो. नोबल सायलेन्स म्हणजे आपल्या डोळ्याने किंवा हाताने सुद्धा बोलायचं नसतो. म्हणजे आपले आईज दमका सतत पाहिजे, त्याचा आय कॉन्टॅक्ट सुद्धा करायला लागते. नो गेस्चर. गेस्चर म्हणजे हावभाव करायचं नाही आणि आय कॉन्टॅक्ट वगैरे करायचं नाही. नो रिटन अँड रायटिंग कम्युनिकेशन. आपल्याला रायटिंग पण करायचं नसतो आणि रीडिंग बुक वगैरे काय लावलं नसतं. सायलेन्स हेल्प्स दी माइंड बिकम्स calm and focused. So follow the 5 perspectives: killing any living, stealing, that is. ओके, तिथं डेलीचं रुटीन सांगतो. 4 आपल्याला 4:15ला उठवते. 4:30 पर्यंत रेडी व्हावं लागतो, कारण 4:30 मध्ये त्या धमावमध्ये जावं लागतं आणि तिथं 4:30 ते 6:30 2 तास मेडिटेशन असतो. मग नंतर 6:30 ते 8 पर्यंत आपल्याला नाश्ता असतो. मग 7:30 ते 8, मग 8 ते 11 पर्यंत मग विपश्यना आपलं मेडिटेशन असतो. मग 11 ते 1 पर्यंत जेवायला सुटतात आणि 1 ते मग 2 पर्यंत मेडिटेशन असतो. 2 ते 2:30 आपल्याला रिलॅक्स देतात 4-5 दिवस पाहिजे. मग 2:30 ते 3:30 5 पर्यंत मग मेडिटेशन असतो. मग 5 ते 6 नाश्ता असतो, स्नॅक्स. मग 6 ते 9 पर्यंत मग मेडिटेशन असतो. म्हणजे दिवसाचं 12 तास तिथं शेड्यूल असतं. 12 तास मेडिटेशन करायचा, 7 तास झोपायला देतात आणि 5 तास म्हणजे सकाळचे 2 तास नाश्त्याला आणि 2 तास जेवायला, 1 तास संध्याकाळचा स्नॅक्स, म्हणजे 5 तास. 12 तास मेडिटेशन, 7 तास झोप, मग 5 तास नाश्त्याला म्हणजे बाहेर फ्री असतो. म्हणजे असं 24 तास बाहेर, 24 तास आपले फिक्स म्हणजे डेली रेग्युलर चालायचं. वेकअप ॲट 4 o'clock. मेडिटेशन फॉर 10 hours म्हणजे 12 hours असतो. अटेंड ऑल ग्रुप मेडिटेशन सेशन अँड द इव्हनिंग डिस्कस म्हणजे 9 ते 9:30 आपल्याला काही शंका वगैरे असेल तर आपण विचारू शकतो. तिथं आपल्यासमोर आचार्य असतात आणि 9:30ला आपण फ्री असतो लोकांवर. सो त्याच्या बेनिफिट्स काय असतो? रिड्यूस स्ट्रेस अँड अँक्झायटी, हेल्प्स calm the mind, reduce stress, anxiety and your mental condition, improves concentration, increase focus and attention, enhance productivity in studies and work. जेव्हा आपल्याला अभ्यास किंवा काम करत असताना जे आपल्याला काम करायचं तो दूर होऊ शकतो. दहा दिवसाचा कोर्स होता तो. मी 17 तारखेला गेला. सकाळी मी त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला
आला, त्याचं नाव सिद्धांत होता. त्याला विचारलं तुझं इथे यायचं का? तो म्हणला की मी नीट केलं, नीटचा अभ्यास केला 2 वर्ष आणि झालेलं नाही नीटचं. मी डिप्रेशनमध्ये गेलं, पप्पांनी मला इथं पाठवले आणि बरं ठीक आहे म्हणलं. मला विचारलं त्यांनी तुझं इथे यायचं कारण मी म्हटलं मला शिक्षण वगैरे काय नाही आहे, माझं भावाला फॉर्म भरलेला, मला पहिल्यापासूनच याची आवड आहे, सो मी इथं आलेला आहे. मग अजून एक व्यक्ती आला, लातूरचा व्यक्ती आला. लातूर मला वाटलं त्यांचं वय 21-22 वय आहे का, त्यांचं वय होतं 35. मग त्यांना विचारलं तुमचं इथं यायचं कारण? त्यांनी म्हणलं की मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि 4 वर्ष जॉब केला, मन लागलं नाही सोडलं. मग 4 वर्ष बिझनेस केला, मन लागलं नाही सोडलं आणि 4 वर्ष शेती काम केलं, मन लागलं नाही सोडलं. मग त्यामुळे कुठं आपलं मन लागत नाही आहे कुठं कोणत्याही एका कामावर, त्यामुळे इथं 10 दिवसासाठी कोर्स करण्यासाठी आलं. बरं ठीक आहे, चांगली गोष्ट म्हणलं. 2 दिवसानंतर तो घ्यायला झाला मला, तिथं पण मन लागलं. आणि जे सिद्धांत नावाचा मुलगा तो 7 दिवस त्याच्या पप्पाच्या भीतीमुळे तो राहिला, नाही तर तो पहिल्या दिवशीच गेला असता. तो 7व्या दिवशी त्यांचे मित्र झाले आणि तो निघून गेला. तिथे बोलायचं आवड नव्हतं, बोलायचं आवड नाही, कोणत्याही मोबाईल वगैरे काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस यूज नाही करत, वया पुस्तक वाचणे काय पण अलाउड नसतं. आणि रजिस्ट्रेशन झाला, डे 1 स्टार्ट झाला आणि डे 0ला आपण सगळ्यांचं ओळख वगैरे करून घेतला, सगळे नियम वगैरे सांगितले ते काय काय करायचं काय काय. मग डे 1 चालू झाला 4:30ला सकाळी. जेणेकरून एक नवीन रुटीन मला पाहिजे होतं, जे सकाळी उठून अभ्यास करण्यासाठी. ते पॉईंट तुमचा मी केलेलं तिथं 2-3 दिवस त्यांनी म्हणजे ते धम्मसेवक आम्ही गेलेले असतात, आपल्याला धम्मसाधक म्हणतात. साधक आहोत आपण टोटल 50 पुरुष वगैरे घेतले. त्याच्यातले 10 दिवस टिकणं म्हणजे खूप कठीणाचं काम आहे. बोलायचं जीवन जे आपण जन्मापासून विचार करणं, मन करणं किंवा बोलणं हे अचानकच सोडणं खूप कठीणाचं काम आहे. कारण 10 दिवस तिथे कोणी टिकले नाहीत, मोजके 20-30 जण राहिलो आपण. आणि 10 दिवस न बोलणारे 4 जण राहिलेलो होतो, त्याच्यात मी एकटा होतो. म्हणजे तिथे वयस्कर 74-75 वय सुद्धा आले. मग त्यांनी सुद्धा थोडंफार कौतुक दिले आणि विचारले कुठला तुम्ही एवढा पुढे शिकतो SVP कॉलेजमध्ये. आणि मला गर्व वाटतं या कॉलेजचं नाव घेताना. दिवस निघून गेले आणि पहिल्या दिवस मला कळालं की मन किती चंचल आहे. श्वासावर नियंत्रण करायचं असतं, 10 सेकंद पण आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आणि डे 5 पासून आपल्याला अधिष्ठान घ्यावं लागतो, म्हणजे 1 तास हाताचा करायचं नाही आणि पाय सुद्धा उठायचे नाही. अधिष्ठान घेऊन बसावं लागतं 1 तास, कारण आपलं मन मजबूत होतो. कोणतेही काम अभ्यास करण्यास किंवा काम करण्यास आपल्याला भीती वाटत नाही किंवा आपण न कंटाळता आपण करू शकतो. मग ते मी मॅक्झिमम 1 तास बसलेला आहे. जेव्हा इतका त्रास होतो ना, तुम्हाला जर पाहायचं असेल गुडघ्याचा त्रास कसा होतो किंवा आजूबाजूचे जे असतात त्यांचे पाय कसं दुखतात, तुम्ही 1 तास बसून बघा, खूप त्रास होतो. ते जे म्हणजे आपण विपश्यनामध्ये जे पाहतो म्हणजे आपल्या शरीरात संवेदना होतात. संवेदना म्हणजे काय, आता कुठं खाजणं किंवा स्वेटिंग होणं, ते संवेदना असतात. ते अनेक
सीमा. आणि ते तेव्हा असं वाटत होतं की नवीन एकदा जन्म झालेला आहे आणि जन्मताच बोलायला दिलेला आहे तेव्हा. आणि इतकं 10 दिवसानं इतकं असं वाटतं तिथं जन्मताच आपल्याला बोलायला मिळालेलं आहे. आणि मला तेव्हा ते शिकवलं की मला काय नवीन विद्या शिकायला मिळालं. तुम्हाला सांगितलं तुम्ही पण हे विद्या करा. 10 दिवसाचा कोर्स असतो. मी तो धम्मसिद्धपणीला केलं सोरेगाव. तिथं जाणं म्हणजे जाणंच खूप कठीण गोष्ट आहे. कारण मी तिथं विचारलेलं तुम्ही इथं घरी बसून यायचं इच्छा होती. मी म्हणलं आता हे होतं 4-5 वर्ष झालं मी इथं यायचं इच्छा होतं कामानिमित्त याच्या निमित्त यायचं होत नाही. आणि माझा भावाला फॉर्म भरला कोणत्याही फॉर्म असलं माझा भाऊ काम करतो. मग तो फॉर्म भरला आणि पाठवला आणि विदाउट कोणत्याही रिक्षा नाही फक्त मी फॉर्म घेऊन त्या